आज मी पटकन अशी होणारी कुकर फ्रॉन्स बिर्याणी बनवली. एकदा नक्की ट्राय करून बघा, नक्की आवडेल आणि टेस्टला तर खूपच भारी लागते. आणि बाहेरून असे जास्त मसाले वगैरे काय आणून करायची गरज नाही, घरातले आहेत तेच मसाले वापरून मी केलेली आहे. आता इथं मी अर्धा किलो झिंगे घेतले, म्हणजे फ्रॉन्स घेतले, ते स्वच्छ करून घेतले आणि त्याच्यामधला असा काळा धागा असतो ना मध्ये झिंग्यांमध्ये, तो काढून घेतले. तो काढून घ्यायचा, त्याच्यामध्ये रेती असते आणि नीट क्लीन करून घ्यायचं स्वच्छ. आता त्याला हळद पावडर, मीठ आणि लिंबू पिळून मॅरिनेशन करून बाजूला ठेवून दिले. आता कुकरमध्ये मी अर्धी वाटी तेल घालून घेतले. तेल गरम झालं की नाही 2 बारीक इलायची, 1 मोठी इलायची, 1 चक्रफूल, अर्धा तुकडा दालचिनी, 4 लवंग, 7 ते 8 मिरी, अर्धा चमचा जिरं टाकून, 1 तेजपत्ता टाकून चांगलं असं परतून घ्यायचं. आणि उभे चिरलेले 2 ते 3 कांदे मी टाकून चांगलं असं तेल सुटीस्तोपर्यंत परतून घ्यायचं. त्याच्यातच आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट 2 चमचे टाकून तेलावरती चांगलं परतून घ्यायचं तेल सुटीस्तोपर्यंत. आता 2 बारीक चिरलेले टॅमॅटो ते सुद्धा टाकून तेल सुटीस्तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा दही टाकून घ्यायचं. दही आंबट टाकू नका, नाहीतर आंबट बिर्याणी होणार आपली. ताजंच दही टाका आणि ते सुद्धा चांगलं तेल सुटीस्तोपर्यंत परतून घ्या. आता त्याच्यामध्ये 2 चमचे मी लाल तिखट घातले आणि बिर्याणी 1 चमचा मसाला, कोणताही बिर्याणी मसाला तुम्ही वापरू शकता, ते टाकून चांगलं आणि परतून घ्यायचं. आणि थोडीशी ओली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं टाका आणि मॅरिनेशन केलेले आपले फ्रॉन्स टाकून ते तेल सुटीस्तोपर्यंत 2 मिनटं चांगलं परतून घ्या. बासमती तांदूळ घेतले मी 2 ग्लास, ते स्वच्छ धुवून 1 तासासाठी भिजत घातले. त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतले आणि कुकरमध्ये टाकून तांदूळ हलक्या हाताने तांदूळ मिक्स करून घ्यायचं. त्याच्यावर तळलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर टाकून 3 ग्लास पाणी घालून चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाकून लो टू मिडियम गॅसवरती 3 शिट्टी काढून घ्यायचं. आता मी 2 ग्लासला 3 ग्लास पाणी घेतले. 1 ग्लासला 1.5 ग्लास पाणी घ्यायचं, म्हणजे बासमती तांदूळ असेल किंवा बारीक तांदूळ असेल तर तुम्ही 1 ग्लासला 2 ग्लास पाणी घातलं तर चालेल. पण बासमती तांदूळला 1 ग्लासला 1.5 ग्लासच पाणी घालायचं, नाहीतर जास्त 2 ग्लास पाणी घातलं तर आपला बासमती तांदूळ म्हणजे भात होतोय तो एकदम चिकट बनणार. कुकर थंड झाल्यावरती झाकण काढून घ्यायचं. 1 चमचा बिर्याणीवरती तूप टाकून घ्यायचं. ओली कोथिंबीर, थोडीशी पुदिना आणि ब्रिस्ता टाकून कुकर परत 2 मिनटासाठी बंद करून घ्यायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या पद्धतीने एकदा